नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आपल्या व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय उत्तम दिवस आहे. वृषभ राशी, या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुम्ही आराम करण्यात यशस्वी राहणार नाही, कारण तुमचे काही तथाकथित मित्र तुम्हाला आराम करून देणार नाहीत. तथापि प्रत्येक शिक्क्याचा एक चांगला पैलू असतो. या संधीचा उपयोग तुम्ही मैत्री घनिष्ठ करण्यात करू शकता. यामध्ये तुम्हाला फायदाही मिळू शकतो. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणे चांगले असते. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्ष करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यातील ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधा अवस्था देखील नाहीशी होईल. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. मिथुन राशी, या राशीतील लोकांना आज स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लागू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. कर्क राशी, आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात.
या राशीतील विद्यार्थी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे, त्याला मदत करा. घरातील कुणी सदस्य आज तुमच्या विरुद्ध बोलू शकते, ज्यामुळे तुमच्या भावना दुखावतील. तुमचा आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. सिंह राशी, परदेश स्थित नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते. स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी सुद्धा. आज कुठल्या सामाजिक कामात हिस्सेदारी करून तुम्हाला चांगले वाटेल. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा, त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. तुमच्या भाऊ बहिणीपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कन्या राशी, बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत बेडरूममध्ये आराम करत राहाल, परंतु यानंतर स्वतःला ताजेतवानेही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकाऱ्यांशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. तुळ राशी, लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करेल. आपल्या प्रियला आठवणे उत्तम राहील, कारण तारे सांगत आहेत की आजच्या भेटीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. कुटुंबातील कुणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या जवळचे कोणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. वृश्चिक राशी, आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे.
तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. लोकांमध्ये राहून सर्वांना सन्मान करणे तुम्हाला माहीत आहे. म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनू शकता आणि आपली उद्दिष्टे, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधाचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. धनुराशी, जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अचानक प्रणयराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज खूप खर्च करणार आहात, कारण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. दिवस लोकांसोबत व्यतीत केल्यानंतर संध्याकाळची पूर्ण वेळ तुम्ही आपल्या जीवनसाथीला देऊ शकता. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊनही चिंता नाहीशी करा. मकर राशी, आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचे व्यक्तिमत्व लोकांना निराश करू शकते, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुमच्या खऱ्या क्षमता काय आहेत ते ओळखा. कुंभ राशी, आज धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही. एकांतात आनंदी राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारली तर तो दुखावेल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. मीन राशी, घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेम हे नक्कीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेम संबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी
मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. आरोग्याच्या दृष्टीने धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण हेच उत्तम एक्झरसाइज आहे. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. धन्यवाद.